लोकसंख्येचा सिंहाचा वाटा उचलला आणि मायरा 11 संघाला इथे मात्र विजय मिळवण्यामध्ये सिंहाचा वाटा ज्यांना खऱ्या अर्थाने उचलला ते दीपकजी पाटील यांना मी विनंती करतोय। त्यांची एक दुसरी ओळख म्हणजे उत्कृष्ट पंच म्हणून त्यांची या रायगड जिल्ह्यामध्ये ख्याती आहे, ओळख आहे, ते देखील आपण पाहतोय। क्रिकेट खेळत असताना 8 चेंडूमध्ये 24 धावा बनवल्या। विनंती करतोय आमचे रायगड जिल्हा 40 प्लस अध्यक्ष अण्णाजी गावडे निलकंठ भाई यांना देखील विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन अर्थात दीपकजी पाटील यांना ऑफ मॅचने आपण सन्मानित करायचं आहे आणि पुढचा सामना आपण चालू करायचा। अधिकचा वेळ घेऊ नका। कॉम्बॉक्स मध्ये निकेत जिमोकल प्राध्यापक आपल्या सोबत जोडले जातील आणि आमचे सिनियर समालोचक आदरणीय सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आज बरंच काही शिकायला मिळेल दिवसभरामध्ये आमचे काका म्हात्रे सर मॅन फ्रॉम अलिबाग हे देखील इथे समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत। प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी स्वतः अक्षय पाटील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मान्यवर आमचे निलकंठ भाई म्हात्रे अण्णाजी गावडे रायगड जिल्हा 40 प्लस अध्यक्ष दीपकजी पाटील यांना इथे मात्र मॅन ऑफ द मॅचने इथे सन्मान करतील। हे चित्र मात्र दीपकजी पाटील यांच्या घराघरामध्ये आज पाहिलं जात आहे। विंदने गावामध्ये हा क्रिकेट पाहिला जातोय कारण मायरा 11 विंदने संघ हा अर्थात विंदने गावातून बिलॉंग करतो। संघ मालक देखील त्याच गावातले आहेत आणि या गावचा संघ मात्र इथे विजय झालाय। अर्थात दीपकजी पाटील यांच्यासोबत आपण काहीशी चर्चा थोडी करणार आहोत कारण आपला वेळ आहे। दुसरी मॅच चालू व्हायला अगदी 2 ते 3 मिनिटं लागतील, त्या मिनिटामध्ये सामना चालू होईल। मान्यवरांचे आभार व्यक्त करतो। आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले गेले। दीपकजी पाटील कसं वाटते पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला आहे? छान वाटतोय। आयोजन आमचं आयोजन आहे, आमचीच कमिटी सर्वांच्या अण्णा गावड्यांची आणि सर्व कमिटी आहे। या कमिटीचा धन्यवाद देतोय की आम्हाला इथे खेळण्याचा चान्स दिला। चेसिंग बोलला तर मला चेसिंग सर आवडतोय। अण्णा सर तुम्हाला माहिती आहे चेसिंगला किती धावा असू द्या आपण कॅल्क्युलेशन गेम खेळतो आणि मराठी वयाची 50 आहे पण कॅल्क्युलेशन गेम असला तर तरुणांना सांगतो की कॅल्क्युलेशन गेम आमच्याकडे हवा आहे। हॅलो कॅल्क्युलेशन गेम नसेल, तुम्ही जर षटकार चौकारावर जोर देत असाल तर तुम्ही निश्चित तिथे पराजित व्हाल। 1-2 वर पण 1-2 वर तुम्ही लक्ष ठेवा आणि चौकार षटकार पण मारा आणि मेन म्हणजे फिटनेस ठेवा। अर्थात दीपकदानी सर्व प्रश्नांची उत्तरं स्वतः दिली। एकच प्रश्न होता, त्या प्रश्नामध्ये बरीचशी उत्तरं होती, तर शुभेच्छा देऊया आणि मान्यवरांचा देखील आभार व्यक्त करतोय। आपण अतिथी कक्षामध्ये मान्यवरांना विनंती करतोय की आपण विराजमान व्हायचं आहे। अर्थात आपण पाहतोय दादांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की स्पर्धा मात्र खूप चांगली ज्या पद्धतीने अण्णाजी गावडे असतील, वायवी पाटील साहेब असतील, आमचे सतीश पाटील पेन तालुका 40 प्लस संस्थापक अध्यक्ष असतील, विजयबाई पाटील असतील, त्यानंतर सर्व आमचे पदाधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून प्रचंड मेहनत घेतली आणि स्पर्धा मात्र आज या पेन नगरीमध्ये संपन्न होतोय। त्यानंतर एक मोलाचा संदेश दीपक दादा दिला की ज्यावेळेला आपण धावा चेस करतोय त्यावेळेला कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे आणि ते कॅल्क्युलेशननुसार क्रिकेट खेळलं जातं। तेच खेळ आपल्याला दीपकदादा पाटील यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळाला। जेव्हा चौकार षटकारांची गरज होती तेव्हा चौकार षटकार खेळले, सिंगल डबलची गरज होती त्यावेळेला सिंगल डबल देखील पाहायला मिळालं। अगदीच मी आवर्जून नाव घेईल सतीशजी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आमचा नोटेड हनुमानपाडा क्रिकेट क्लब आणि त्याच्यातले मेंबर आमचे प्रथमेश, अनिकेत, विवेक, संजोग, निकेत, हर्षद, सागर, सर्वेश, आदित्य आणि गोबिर्ले ग्रामस्थ यांचं देखील विशेष सतीशबाई पाटील यांच्या माध्यमातून धन्यवाद मानतोय। प्रचंड मेहनत मागच्या काही दिवसापासून त्यांच्या माध्यमातून होतोय। स्पर्धा देखील 7 दिवसाची असली तरी त्याच्यामागे 2 ते 3 महिन्याची प्रचंड मेहनत असते। ती मेहनत जितेगावचे सदानंदजी पाटील यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे। अर्थात आपण जाऊया कॉम बॉक्समध्ये। निकेतजी मोकल प्राध्यापक आपल्यासोबत कॉम बॉक्समध्ये जोडले गेलेले आहेत। थँक्यू अक्षय सर। प्रथमतः गणराजाला वंदन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। रायगडाचा रुबाब म्हणजे शिवबा, आई बहिणीचे आब म्हणजे शिवबा, संतांचा सन्मान म्हणजे शिवबा, वादलात धगधगणारी मशाल म्हणजे शिवबा, नेतृत्वाचं दाड म्हणजे शिवबा, कर्तृत्वाचं भान म्हणजे शिवबा आणि महाराष्ट्राची शान म्हणजे शिवबा। अशा माझ्या छत्रपती राजाला त्रिवार मुजरा आणि मी मैदानाकडे घेऊन जातोय। मी निकेत मोकल मॅनपम कलवे जिथे सामना रंगतोय। निलकंठबाई 11 रामवाडी विपक्ष RC ग्रुप अलिबाग या 2 संघादरम्यान ही लढत पाहतोय। प्रथम नाणेफेकीचा कौल या ठिकाणी निलकंठबाई रामवाडी संघाने जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी या ठिकाणी निश्चितच RC ग्रुप अलिबाग या संघाला या ठिकाणी प्राचारण केलं गेलंय। प्रथम गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय
संतोष फलंदाजी मार्कवर फलंदाज स्ट्राईक बॅट्समन राकेश आणि नॉन स्ट्राईक बॅट्समन प्रफुल्ल. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर दांड्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातोय. माघारी परतावा लागेल, मोठा झटका बसतोय आरसी ग्रुप अलिबाग संघाला आणि पहिल्या चेंडूवर डीजे मास्टरला देखील संधी दिली. नाही चेंडू सरळ यष्टॅनवर जाऊन आदलला. या ठिकाणी माघारी परतावं लागलं, पहिला झटका बसला. कोणताही अकाउंट अद्यापर्यंत या टीमचा ओपन देखील झालं नाही आणि पहिला झटका पहिल्या गाड्याच्या मोबदल्यात या ठिकाणी प्राप्त झालाय. या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर सुसज्ज असं हे मैदान या ठिकाणी पाहतोय आणि अप्रतिम दर्जाचं आयोजन या ठिकाणी 40+ बिग बॅश लीगच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आपण समालोचन क्षेत्रामध्ये अमितजी मालुसरे आणि त्याचबरोबर अक्षय पाटील मॅनफॉर्म रावे प्राध्यापक नियमावली लक्षात घ्या. ओपनिंग साठी 50चा अनिवार्य आहे आणि वन डाऊन साठी 45 चा खेळाडू प्लसचा खेळाडू होणं गरजेचं आहे. ही नियमावली प्रत्येक संघासाठी अनिवार्य राहणार आहे आणि फलंदाजीसाठी 50चा फलंदाज जो उतरलेला असेल गोलंदाजी करणार नाही आहे. गोलंदाजीसाठी तुम्हाला दुसरा 50चा गोलंदाज वापरावा लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय कव्हर रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. सहजगत्या एक धाव या ठिकाणी पळून काढली. संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन झालंय 1 धाव संख्येने. पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं रुपेश म्हात्रे या फलंदाजाच्या माध्यमातून. कारण पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर काहीसा बॅकफुटवर जात असतो प्रत्येक संघ. मात्र या ठिकाणी सिंगल रन प्राप्त केले आणि संघाचं पहिल्यांदा अकाउंट ओपन करून घेतलंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहणार आहोत संतोष. फलंदाजी मार्कवर फलंदाज प्रफुल्ल पाटील. या ठिकाणी चेंडूला टोलवलाय, कव्हर रिजन निवडलाय, चेंडूवर क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडूने आपला प्रवास पूर्ण केलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार डीजे. आपण पाहिलं एकदम चांगला असा फटका या ठिकाणी खेळलं गेलंय. प्रफुल्ल पाटील या फलंदाजाच्या माध्यमातून कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी क्लिक करण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील देखील झाली होती परंतु तितके चाणक्य पंच या ठिकाणी अपील मध्ये उत्साह जास्त होता. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. धावफलक 5 या धावसंख्येवर आतापर्यंत धावून पोहोचलेला आहे. 1 गाड्याच्या मोबदल्यात प्रफुल्ल जिथपर्यंत मैदानात असेल तिथपर्यंत धावसंख्या मोठी उभारली जाईल. या ठिकाणी चेंडूला टोलवला गेलाय, चेंडू जाईल मिड विकेट रिजन मध्ये, सीमारेषा पार, षटकार डीजे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर प्रफुल्ल पाटील कोण ओळखत नाही या खेळाडूला. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वजण ओळखतात या खेळाडूला. हा हशिवरे गावचा खेळाडू, टेनिस क्रिकेट पटलावर आपला नाव कोरणारा हा खेळाडू, आपल्या गावाला देखील पुढे नेणारा हा खेळाडू प्रफुल्ल पाटील. काय धुवाधार फलंदाजी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिला चेंडू त्यांनी फेस केला वैयक्तिक आणि त्या चेंडूवर कव्हर ड्राईव्ह
खेळून काढला आणि त्या चेंडूवर 4 धावा प्राप्त केल्यात. तदनंतर एका चेंडू डॉट त्यांच्या माध्यमातून झालं. मात्र त्याचबरोबर काका मात्र यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली की हाशिवरे गावचा पहिला बाईकमॅन देखील खिताब यांच्याच नावावर नोंदवलं गेलंय. प्रफुल्ल पाटील अनेक सामने एकटा झुंज देऊन जिंकणारा हा खेळाडू, वन मॅन आर्मी म्हटलं जातोय हाशिवरे संघाचा, तोच प्रफुल्ल पाटील आज मैदानावर या ठिकाणी आरसी ग्रुप अलिबाग या संघाचं नेतृत्व करतोय. या ठिकाणी बॉलची चाचपणी केली गेली. पुन्हा एकदा सज्ज होईल. या ठिकाणी माघारी परतावा लागेल प्रफुल्ल पाटील या फलंदाजाला असं वाटलं होतं. आक्रमक ठरतोय प्रफुल्ल पाटील, परंतु काय गोलंदाज संतोष यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुरेख कमबॅक या ठिकाणी केले गेले. डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल. ग्रुप अलिबाग संघाच्या बाजूने प्रफुल्ल नावाचं, मात्र तितक्यात जलद गतीने माघारी देखील परतला हा वादळ. त्या वादळाला शमावं लागलं संतोष या गोलंदाजाच्या समोर. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या एक षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 11. 2 गाड्यांच्या मोबदल्यात प्रफुल्ल सारखा एक हर उन्नरी खेळाडू माघारी परतल्यानंतर काहीसा दडपणाखाली असणार आहे आणि या दडपणाचा फायदा निश्चितच निलकंठभाई 11 रामवाडी संघ उचलेलं. कारण एकदा का प्रेशर क्रिएट झाला प्रतिस्पर्धी संघावर की तो प्रेशर ठेवावा लागतो. एकदा का तो प्रेशर रिलीज झाला की प्रतिस्पर्धी संघ आक्रमण चढवतो. तर हा प्रेशर जो आहे तो किती काल टिकवून ठेवलं जाईल आरसी ग्रुप अलिबाग संघावर. गोलंदाजी मार्कवर अतुल वगैरे विचार केला तर हा गोलंदाज रामवाडी संघाचा हा या ठिकाणी एक हुन्नरी खेळाडू आणि त्याचबरोबर प्राध्यापक म्हणून देखील ते आहेत. म्हणजे आपण जर क्रिकेटचा ओव्हरऑल विचार केला तर या क्रिकेट क्षेत्रामध्ये सर्व पाहायला मिळतील तुम्हाला. शिक्षक पाहायला मिळतील, प्रत्येक इंजिनियर पाहायला मिळतील. कारण प्रत्येकामध्ये वेळ जर कशा गोष्टीचा असेल तर तो वेळ आहे क्रिकेटचा. प्रत्येकाला लागलेला वेळ म्हणजे क्रिकेट आहे. प्राध्यापक अक्षय पाटील सर मॅनफॉर्म रावे हे देखील जोहे कॉलेजवर कार्यरत आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय लेग बाईकच्या स्वरूपात 4 धावा धावपटलावर जोडल्या गेल्या. तर नशिबाचा चौकार म्हणावा लागेल आणि या चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 15. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. जो प्रेशर क्रिएट झाला होता तो प्रेशर या ठिकाणी रिलीज झाला असेल या चौकाराने. मेहनत आणि नशीब या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी नशिबाची साथ आरसी ग्रुप अलिबाग संघाच्या बाजूने या ठिकाणी स्टेट ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक तिथे जगदीश पाटील तैनात आहे. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 16. धावपटल या ठिकाणी हलताना पाहतोय. सिंगल, डबल, चौकार, षटकार
अशा पद्धतीने या ठिकाणी धावपटाला हलताना पाहतोय. स्टेट ड्राईव्ह चेंडू पुन्हा एकदा जगदीश पाटील त्या ठिकाणी तैनात. फंबलिंग पाहायला मिळाली होती, मात्र तदनंतर या ठिकाणी सिंगल डबल स्ट्राईक रोटेट या ठिकाणी जर रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन असतं तर फील्ड डिस्ट्रिक्शन देखील बदलवावे लागले असते. या ठिकाणी जोरदार प्रहार, चेंडू जाईल आउट ऑफ पार, सीमारेषा पार, षटकार डीजे. आणि आपण पाहतोय की रुपेश म्हात्रे हा आक्रमक झालाय. प्रफुल्ल पाटील पहिल्या षटकामध्ये आक्रमक झाला होता, त्याला रोखलं गेलंय, मात्र रुपेश म्हात्रे देखील या ठिकाणी आक्रमण करताना पाहतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये या ठिकाणी षटकार लगावला गेला त्यांच्या माध्यमातून. काय आक्रमकता सिद्ध केली गेली या ठिकाणी. चांगल्या चेंडूवर सिंगल रन घेतली गेली, मात्र खराब चेंडूवर प्रहार या ठिकाणी केलं गेलंय. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला भिडकावलं, चेंडू जाईल लॉंग ऑन रिजन मध्ये, सीमारेषा पार, षटकार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. डीजे मास्टरला देखील संधी दिली जाईल. खेळाडूवर आक्रमण चढवलं गेलंय. रुपेश म्हात्रे या फलंदाजाने या ठिकाणी फुलटो स्वरूपाचा चेंडू, त्याला फुलटू वसूल केला. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. या षटकाराने धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 35. अगदी महागडा षटक म्हणावा लागेल. या षटकामध्ये एकंदरीत धावसंख्या खर्च केल्या तर 24. डीजे या ठिकाणी जर आपण खेळाडू आला होता आणि त्या गोलंदाजावर अक्षरशः आक्रमण चढवलं गेलं. रुपेश म्हात्रे या फलंदाजाच्या माध्यमातून पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले तर पहिल्या 3 चेंडूवर 2 धावसंख्या खर्च केल्या होत्या, मात्र शेवटचे 3 चेंडूंवर 3 घणाघाती प्रहार या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्या प्रहाराच्या मोबदल्यात त्या शेवटच्या 3 चेंडूंवर 3 षटकार लगावले गेले आणि 18 धावसंख्या धावपटलावर जोडल्या गेल्या आणि एकंदरीत धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचली. 2 षटकांच्या मोबदल्यात 2 गडी बाद 35. गोलंदाजी मार्कवर प्रोजेक्टर स्कोर या ठिकाणी पाहतोय 17.50 सरासरी या ठिकाणी गाठली गेलेली आहे. यात जर रन रेटने गेले तर 88 धावसंख्या उभारली जाईल धावपटलावर. या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी. या ठिकाणी रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालाय. विनोद या फलंदाजाच्या माध्यमातून अक्षय सरांच्या भाषेत दुधारी तलवार, चली तो आबाद नाही तो बर्बाद. या ठिकाणी चेंडूला टोलवलं, चेंडू हवेत, उंच माझा झोका आणि या ठिकाणी स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाजाने स्वतःला धोका दिलाय. असं वाटलं होतं की माघारी परतेल विनोद हा फलंदाज, मात्र या ठिकाणी व्यवस्थितरित्या चेंडू गॅदर करू शकला नाही गोलंदाज आणि या ठिकाणी एक जीवदान म्हणावा लागेल प्राप्त होतोय विनोद या फलंदाजाला. या जीवदानाचा कितवर फायदा उचलला जाईल असं वाटलं होतं. पहिल्या षटकामध्ये प्रेशर क्रिएट झालंय, परंतु तो प्रेशर आता निलकंठभाई 11 रामवाडी संघावर आता येताना पाहतोय आपण. या ठिकाणी चुकीला माफी नाही,
चेंडू जाईल सीमारेषा पार. षट डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी दिली जाईल. डीजे काका म्हात्रे यांच्या सोबत बसण्याची ही दुसरी संधी. पहिल्यांदा आम्ही मुरबी येथे भेटलो होतो काका म्हात्रे सरांच्या सोबत. तदनंतर अक्षय पाटील सर प्राध्यापक आहेत ते, आणि काय अफलातून दर्जाची त्यांची आगरी भाषेवरची मुलाखत झाली होती पुढारी चॅनलवर. लाखो लोकांनी ते व्ह्यूज पाहिले, तर 10 लाखाच्या वर लोकांनी त्यांना पसंती दिली. असे आमचे प्राध्यापक अक्षय पाटील सर, त्यांच्याबरोबर सातत्याने समालोचन करण्याची संधी मला मिळाली. त्याचबरोबर आमचे स्कोरर या ठिकाणी पाहतोय निकेत पाटील मॅनफ्रॉम रावे. त्याचबरोबर समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे सामने प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचवले गेलेत. असे आमचे रोशन भाई मोहपाडा, त्याचबरोबर 40+ अध्यक्ष, ज्यांच्या कल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली, असे आमच्या अण्णा गावडे संजय म्हात्रे सर यांचं देखील या ठिकाणी आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. मंचकावर येऊन त्यांनी विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी अथंग मेहनत घेणारे आमचे सतीश पाटील पेन 40+ अध्यक्ष, यांच्या देखील मेहनतीला तोड नाही आहे. सातत्याने क्रिकेटसाठी स्वतःला अर्पण करून घेतले असे आमचे सतीश पाटील मॅन फ्रॉम हनुमानपाडा. या ठिकाणी आपण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय रणजित रोगे. फलंदाजी मार्कवर फलंदाज या ठिकाणी रुपेश म्हात्रे. या ठिकाणी ओरपी सरबता चेंडू होता, काव कॉर्नर रिझन निवडला, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. एका धावेने समाधान मानलं गेलं. या ठिकाणी प्रवीण मोरेजी
शिवजयंतीचे अध्यक्ष हनुमानपाडा गावचे यांनी देखील आमच्या मंचकावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आमच्या आयोजकांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे, त्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी चेंडूला टोलवलं, स्टेट ड्राईव्ह केलाय, चेंडू जायला सीमारेषा पार, षटकार. डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल. वाटकरे हे कर्णधार आहेत आरसी ग्रुप अलिबाग संघाचे आणि त्याचबरोबर नवगाव वरून बिलॉंग करतात. सातत्याने आपल्या गावाचं नाव टेनिस क्रिकेट पटलावर आणण्याचा कार्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी चेंडूला पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह केलं जातोय, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी दिली जाईल. डीजे फेअर डिलिव्हरी आहे. पंचांना या ठिकाणी कळवण्यात येतं की फेअर डिलिव्हरी आहे. हा निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. रिव्हर्स शिपचे जे की फटके मारण्यात तरबेज असणारा हा खेळाडू आहे विनोद वाडकर. आपण जर पाहायला गेलो तर कालानुसार आपल्याला बदलावं लागतं, अपडेट व्हावं लागतं. पूर्वीचे जर खेळाडू पाहिले तर स्टेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न करायचे. अण्णा गावडेंनी देखील त्या दिवशी सांगितलं की मी रिव्हर्स शॉट खेळतो. त्या वेळचे जर खेळाडू जर रिव्हर्स शॉट आत्ता खेळू शकतात, म्हणजे रिव्हर्स शॉट पहिल्यांदा अटेम्प्ट करणारा खेळाडू जर पीटरसन ठरला होता, म्हणजे 2007ची ही गोष्ट असेल. परंतु त्यानंतर अपडेट करणं वयानुसार हे देखील महत्त्वाचं या ठिकाणी ठरलं गेलंय. या ठिकाणी धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 61 धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय. ह्या षटकातील शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. कव्हर रिजन मध्ये खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. एक धावेने धावफलक पुढे जाईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 62. म्हणजे जर एकंदरीत आपण जर या ठिकाणी पाहायला गेलो तर प्रति षटक 15.5ची सरासरी या ठिकाणी गाठली गेलेली आहे. प्रति षटक 62 धावसंख्या धावपटलावर अर्जित केले गेलेले आहेत. डीजे मास्टरला या ठिकाणी संधी दिली जाईल. डीजे
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नयन, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नयन. आणि या ठिकाणी भूपेंद्र दादांची धावपळ या ठिकाणी आपण पाहतोय. इकडे राहू की तिकडे राहू, कारण धावसंख्या मोठ्या झाल्यात. तुम्हाला देखील आक्रमण चढवावं लागेल दादा, कारण तुमच्यामध्ये देखील मनगटामध्ये ती ताकद आहे. अतुल वगैरे देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. ही फलंदाजी पाहता या ठिकाणी आक्रमण चढवलं गेलंय आरसी ग्रुप अलिबाग संघाने, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. त्यांच्यासमोर मोठं टार्गेट ठेवणं हा गरजेचा आहे आणि ती गरज या ठिकाणी भागवली जाते आरसी ग्रुप अलिबाग संघाच्या बाजूने. हा षटक शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक, हाणामारीच चालू आहे तरी पण आपण म्हणू हाणामारीचा षटक आहे हा. पहिला चेंडू लॉफ्ट केलंय, कव्हर रिझन निवडलंय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. या ठिकाणी चुकी केली जाणार नाही, माघारी परतावं लागेल. रुपेश म्हात्रे या फलंदाजाला बॅक टू पेव्हिलियन डीजे. कामगिरी चांगली करणं गरजेचे आहे. बॉलर धर्मेंद्र आहे, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धर्मेंद्र आहे. धर्मेंद्र यांना साजेशी कामगिरी करावी लागेल. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलंय रुपेश म्हात्रे या फलंदाजाचं. या ठिकाणी फ्लिक केलंय, प्रॉपर टायमिंग या ठिकाणी जुळलं गेलं नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावेने धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 63. दोन चेंडू मागे जर आपण पाहायला गेलो तर एक धाव आणि एक विकेट प्राप्त झालाय, परंतु स्ट्राईक एंडवर विनोदला आपण पाहतोय जो आक्रमक ठरला या मैदानावर. त्याने आक्रमण चढवलंय. विनोद माघारी गेला तर कुठेतरी या धावसंख्येला आला घातला जाईल, परंतु विनोद शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला तर धावसंख्येचा उच्चांक या ठिकाणी गाठला जाईल. 74 धावसंख्या या ठिकाणी उच्चांक आहे, तो या ठिकाणी कदाचित पार होईल. या ठिकाणी चेंडूला टोलवलंय, स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू जाईल आउट ऑफ पार, सीमारेषा पार, षटकार डीजे. आणि एका बाजूने विनोद, त्या भावऱ्यामध्ये सापडला निलकंठ भाई 11 हा संघ. या ठिकाणी उंच चेंडू आहे भूपेंद्र या ठिकाणी, आणि या ठिकाणी चेंडू नीटसा पाहायला मिळाला नाही. चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. चौकाराने धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 73. या ठिकाणी या मैदानासाठी ज्यांनी मेहनत घेतली असे अशोकजी ठाकूर यांनी देखील मंचकावर यायचं आहे. तुमचा देखील मोलाचा वाटा आहे, कारण पिच बनवणं हा साधा काम नाही आहे. सातत्याने 7 दिवस या पिचवर सामने खेळायचे आहेत आणि त्यांना देखील या ठिकाणी आपण आमंत्रित करतोय. तुमचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. धावसंख्येचा उच्चांक या ठिकाणी गाठला गेलाय. 75 धावसंख्या धावपटलावर जमा केल्या गेलेल्या आहेत. अशोक ठाकूर यांनी ॲम्ब्युलन्स दिलेली आहे आपल्यासाठी. जर कोणाला काही दुखापत झाली तर या ठिकाणी 24 तास ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे. सामने जरी आपण 12 तास खेळत असलो तरी ॲम्ब्युलन्स 24 तास या ठिकाणी उपलब्ध त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतो
तुम्ही ऐकलात. मी या स्पर्धेचा मराठी समाजक काका मात्रे, अलिबाग, रायगड पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला खेळपट्टीच्या अर्थातच क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर दुसऱ्या सत्रामध्ये घेऊन जातो आहे, जिथे आपण पाहिलं की विनोद वाटकरे मॅन फ्रॉम नवगाव आणि त्याचबरोबर फलंदाज रुपेश म्हात्रे याच्या फलंदाजीच्या जोरावर खऱ्या अर्थाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण प्रथम फलंदाजी करताना RC ग्रुप अलिबाग संघाने धावफलक जमवले ते 79 आणि तब्बल 80 धावांचं लक्ष्य, प्रतिषटक 16. हे निश्चित मोठं योगदान ज्याला म्हणलं आहे. परंतु क्रिकेटमध्ये असं कधी म्हणता येत नाही की शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजयी आणि कोणता संघ पराभूत होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणूनच तर 142 करोड भारतीय आपण या क्रिकेटवर प्रेम करतो. सन्माननीय अशोकजी ठाकूर सर या ठिकाणी आले, ज्यांनी खेळपट्टी या ठिकाणी अर्थात खूप चांगलं योगदान दिलं. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी रुग्णवाहिका हे योगदान त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. हे देखील त्यांचं योगदान, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण आयोजनाची योगदान जर तुम्ही पाहिलं तर सतीजी पाटील सर, संजयजी डंगर सर, JK पाटील सर, अण्णाजी गावडे सर फोर्टीब्लॉकचे अध्यक्ष आहेत. सन्माननीय YB पाटील सर, श्री महेंद्रजी गरज साहेब यांचं खूप चांगलं योगदान आहे. किरीटजी पाटील, त्याचबरोबर मर्फी शेठजी पाटील, डॉक्टर मनीषजी पाटील ज्यांच्या माध्यमातून पाहतात ते या संपूर्ण स्पर्धेच्या जे भव्य चषक आहेत, जिथे फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालकीवर येण्यासाठी चषक, त्याचबरोबर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं जे भव्य चषक ते डॉक्टर मनीषजी पाटील सरांच्या माध्यमातून मिळाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. देवेंद्रजी चौधरी साहेब, विजयजी खिलारे सर, संजयजी पाटील, संतोषजी म्हात्रे, विजयजी पाटील, शशांकजी शेट्टी, संदीपजी पाटील, शशिकांतजी भंडारकर सर, राजनजी कोळी, सूर्यकांतजी मस्कर सर, सुरेशजी म्हात्रे, गैनीनाथ अर्थातच न्हावे रोहा यांचं खूप चांगलं योगदान आहे. फोर्टीबलचे खेळाडू आहेत. आणि मंगेशजी चव्हाण सर या सर्वांचा आपण हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया आणि खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण पुन्हा एकदा वळूया. यावेळी मात्र आपण पाहतात विनोद वाटकरी यांची धावसंख्या जर तुम्ही पाहिले तर त्यांनी तब्बल एकूण किती धावा, षटकार आणि चौकारांची त्यांनी बरसात इथे पाहायला मिळाली. तब्बल 4 षटकार आणि 2 चौकारांची योगदान त्यांनी विनोद वाटकरी दिले. आणि त्याचबरोबर रुपेश म्हात्रे यांनी देखील 3 षटकांच्या मधून ती खेळी सजवली आणि तब्बल रुपेश म्हात्रे यांनी 22 धावा तर विनोद वाटकर यांनी तब्बल 42 ही खेळी सजवली. यांनी गोलंदाजी केली होती, त्यामुळे त्यांना फलंदाजी करताना स्पर्धेचा जो नियम आहे त्या नियमाच्या पद्धतीने तुम्ही खरं तर संगणकाला विनंती आहे की विनंती करण्यात येत आहे. 50+ असणारा खेळाडू जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा त्याला सलामीला आपल्याला ही ती ओपनिंगला संधी मिळत नाही, याची आपण निर्णय घ्यायचा आहे. प्रथम क्रमांक 1,11,111 रुपये, द्वितीय क्रमांक 50,555, तृतीय क्रमांक 36,436, चतुर्थ क्रमांक 33,333, तब्बल 2,31,635 रुपयाची भव्य क्रिकेट स्पर्धा. मैदानाकडे आपण पाहतात या ठिकाणी मुक्काम खार, मुंबई खार आणि त्याचबरोबर अभय पाटोळे सर या ठिकाणी अंबरनाथ ठाणे जिल्ह्याचे पंच मैदानाकडे चांगले योगदान देत. चला फलंदाज पाठवायचे आहेत, फलंदाज या ठिकाणी पाठवलेले आहेत. मी सतीशजी पाटील सरांना विनंती करेन, मैदानामध्ये त्यांची गरज आहे. आणि त्याचबरोबर अण्णाजी गावडे सर यांना देखील या ठिकाणी मैदानामध्ये बोलवण्यात येत आहे. पाहूया निर्णय या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. तर शाहिद मोमीन सर भिवंडी या ठिकाणी माझं तिसरे पंच तुम्हाला इथे पाहायला मिळतात. माझ्यासोबत गुणलेखक म्हणून अर्थातच निकेत पाटील रावे, सचिन केणी सर चिरनेर जे क्रिक हिरोजच्या माध्यमातून एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतात. मगाशी आपण प्राध्यापक निकेत मोकल सर कळवे यांचा हिंदी आवाज ऐकलात आणि प्राध्यापक अक्षयजी पाटील यांचा देखील आपण आवाज पुढच्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. तर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धाकडे आपण वळतोय. क्रिकेट म्हणजे सर्वस्व ज्याला म्हणलं जातं प्रत्येक भारतीयाचं. काल जी स्पर्धा तुम्ही पाहिलीत आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर असं वाटत होतं की कधी एकदा भारतीय संघ विजयी होतोय आणि अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. सगळ्यांनी अगदी देव पाण्यात बुडवून या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण अण्णाजी गावडे सर यांना विनंती आहे मैदानामध्ये आपण जावं अशी आपल्याला नम्र विनंती करण्यात येत आहे. आणि पाहूया या ठिकाणी निर्णय ज्या पंच कमिटीचा आहे अण्णा गावडे सर आणि त्याचबरोबर सन्माननीय सतीशजी पाटील सर या ठिकाणी मैदानामध्ये येतील. आपण पाहतील की कशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी की 50 वयाचा खेळाडू या ठिकाणी पहिली गोलंदाजी करतो तो फलंदाजी करू शकतो की नाही
हे इथे ते पाहिलं जाईल आणि त्यानंतर तिथे निर्णय देण्यात येईल. नियमावली जी दिली आहे त्या नियमावलीप्रमाणेच आपण या ठिकाणी यायचं आहे. अर्थातच समर्थ लाईव्ह रोशनभाई मोपाडा यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा तब्बल 182 देशामध्ये जाऊन आपण पाहू शकता. दोन्ही फलंदाज या ठिकाणी येतात. पाहूया आयोजन पर्यंत इथे पोहोचतील. 5 मिनिटाचा अवधी या ठिकाणी आहे.
5 षटकामध्ये. दरम्यान रिव्हर्सिव खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र जबरदस्त टायमिंग शॉट पाहायला मिळालं. बघता बघता चेंडू गेला डीप कव्हर पॉईंट मधून डीप थर्डमॅनच्या दिशेने आणि आलेला एक सुंदर फटका या ठिकाणी षटका. या खेळाडूचं जे आपण रिव्हर्सिवचे फटके पाहिलेत अगदी त्या स्टाईलला प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं गेलं ते अतुल वगरेच्या बॅटमधून. संघनायक आहे. दरम्यान पुन्हा एकदा तोच प्रयत्न, कारण रिव्हर्सिव म्हटल्यानंतर दुधारी तलवार लागला तर आबाद नाही तर बरबाद असं म्हणतात. आणि डेव्हिड हटन झिम्बाब्वे संघाचा खेळाडू ज्याने पहिला फटका हा शोधून काढला. आणि त्यानंतर आपण पाहिलं की आज आपण अनेक फटके अनेक खेळाडू या ठिकाणी अतिशय आवडीने संतोष म्हात्रे यांचं पनवेलमधलं ते योगदान देखील पाहायला मिळेल. दरम्यान यावेळी मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न केला आहे. वाईट लॉंग ऑफ मधून चेंडू इथे पाहूया. षटकार 6 धावांचं योगदान. ज्याला म्हटलं तर चेंडू फिरकावला होता या ठिकाणी आपण पाहतात. इथे लॉंग ऑफ मधून 6 धावांचं योगदान मिळेल. बॅक टू बॅक आपण 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळेल अतुलच्या बॅटमधून. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू रिव्हर्सिव्ह खेळाचा पंचांकडे अपील. पंचांनी दर्शवले फलंदाज सुरक्षित आहे. खरं तर रिव्हर्सिव्हचा फटका म्हणलं की आपल्याला रायगड जिल्ह्याच्या ओळे गावाचे संतोष म्हात्रे जुने जमान्याचे एक अतिशय चांगले फलंदाज ज्याने पहिला फटका रायगड जिल्ह्यामध्ये शोधून काढला त्यांच्या नावावर नोंद केली गेली. ओळे गावाचा एक अतिशय आयोजक येस त्यांचं देखील या ठिकाणी आगमन. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर संतोषजी म्हात्रे सरांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. दरम्यान यावेळी आपण पाहतात चेंडू इथे मात्र पाहतात यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतो. निदाजी सांगता माझे शब्द हवेत असताना या ठिकाणी तुम्ही पाहिलं ते संतोषजी म्हात्रे सर या ठिकाणी आले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर हे पहिलं षटक इथे मात्र समाप्त होतं आणि पहिल्या षटकामध्ये एकूण धावा धावपलकावर आल्या त्या 13. धावा धावपलकर आल्यात. 80 धावांचं लक्ष, प्रति षटक 16ची गरज आहे. हे षटक मात्र थोडंसं निश्चित चांगलं म्हणता येईल ते गोलंदाज रवींद्र शेळके यांचं ज्याने 13 धावा खर्च केल्या. आता माझं समीकरण आपण बघूया. 13 धावा धावपलकर आल्यात त्यामुळे येणारी 4 षटकं आणि 67 धावांची गरज असेल. प्रति षटकं आपण या ठिकाणी पाहिली तर साधारणतः हे समीकरण 16.75. आमचे गुणलेखक निकेत पाटील रावे यांचं अतिशय चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. कारण गुणलेखक जितका बोलका तितकंच समालोचन अर्थात चांगलं असं नेहमी म्हणलं जातं. त्यांचं स्वागत आहे. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणे आणि हनुमानपाडा एंडकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी आपण पाहणार आहोत. प्रफुल्ल अर्थातच प्रफुल्ल पाटील हाशिवरे गावाचा हा रहिवासी जो पहिला हाशिवरे गावाचा बाईकमॅन असं म्हटलं जातं. कारण आमच्या खारेपाटामधला पहिलं योगदान त्याला मिळालं हाशिवरे गावाचं. तोच हा गोलंदाज. अनेक क्रिकेटची मैदानं यांनी खरं तर गाजवलेत. ज्याला पिंट्या पाटील या नावाने संबोधलं जातं. कारण खरं तर आर सी ग्रुप अलिबाग संघाचा एक आधारस्तंभ म्हणून निश्चित हा फलंदाज नेहमी बऱ्याच क्रिकेट स्पर्धामध्ये पाहायला मिळतं. आणि फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाचा एक निश्चित धीरदत्त फलंदाज म्हणून त्याचं देखील योगदान पाहायला मिळतं. वळी आपण मैदानाकडे 8-10 पालांचा रनअप आहे. यावेळी पहिला चेंडू पाहिला, टप्पा पडला. चेंडू इथे पाहतात पंच असमाधानी हात जमिनीला समांतर करतात. सोयरीचा इशारा येतो. आणि जेव्हा अशा प्रकारचे सोयरी चेंडू येतात तेव्हा आपल्याला मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज यांची आठवण होते ज्याने तब्बल 13 वर्ष क्रिकेट खेळ पण कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सोयरी चेंडू फेकला नाही. आणि जेव्हा नोबॉलचा इशारा येतो तेव्हा आपल्याला कपिलदेव निखंज यांची आठवण होते ज्यांनी 17 वर्ष क्रिकेट खेळ पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी नोबॉल फेकला नाही. हे योगदान आहे. दरम्यान या ठिकाणी बॅटचा स्पर्श झाला. यष्टीरक्षक आहे त्याच्या हातामध्ये झेल या ठिकाणी विसावतोय. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहता विकेट नंबर
रेणुका देवी आणि नाशिक शहरापासून अगदी 35 किलोमीटर दूर असणारी अर्थातच वणीची देवी जी अर्धपीठ असं म्हटलं जातं. रेणुका देवी माहूर नांदेड जिल्हा याचं एक वेगळं रूप म्हणजे एकविरा देवी म्हणजे एक वीराची माता असं म्हटलं जातं. ती एकविरा देवी निश्चित आपल्या आगरी कोळी लोकांचं अतिशय मोठं आशास्थान जे पाहायला मिळतं. तर वळी आपण मैदानाकडे नवीन फलंदाज येतोय नाना पवार. हे मात्र खूप मोठं नाव आहे पनवेल तालुक्याचं, कारण पवार सरांचे सुपुत्र. यावी जबरदस्त टायमिंग शॉट तुम्हाला पाहायला मिळते. इथे लॉंग ऑफला नानानी दिलेलं एक मोठं योगदान, षटकार 6 धावा. योगदान देणार आहे एक जबरदस्त खेळाडू 40+ तुम्हाला पाहायला मिळतं, ज्यांच्या वडिलांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये समालोचन क्षेत्रामध्ये खूप चांगले योगदान. त्यांचे बंधू देखील पंचांच्या भूमिकेत बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतात. हे योगदान आहे प्रवीण पवार सर, निश्चित त्यांचं देखील योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. पंचांच्या उजवीकडून गोलंदाज एंड बदलतोय. यावी चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. इथे मात्र मिस फील्ड. आणखीन एक दुष्काळ 13 महिना चौकार 4 धावा. चौकार नाना पवार यांना वरती घेऊन जातोय 10 धावसंख्येवर आणि एकूण धावफलकावर धावा येऊन पोहोचतात त्या 24. 80चं लक्ष समोर आहे. तर गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर्कर आहे पिंट्या पाटील, जो एक मध्यम गती मारा करणारा गोलंदाज. क्षेत्रजीव रचना तुम्ही जर पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन सीमारेषेकडे पाहतात. वाईडिश लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. हे क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता ते ऑन साईडला. दरम्यान पिंट्या पुन्हा एकदा पिंट्या पाटील पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र नानाने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. ते क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत आणखीन एक धावेचं योगदान इथे मिळेल. मिड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धावेचे योगदान, पावशतक अर्थात 25 धावा धावफलकावर. पहिला फलंदाज देवेंद्र पाटील बाद झाला होता, एका धावेचे योगदान दिलं, पण त्यानंतर नाना पवार आणि अतुल वगैरे यांनी तब्बल 2 षटकारांच्या मधून 12 धावांचे योगदान दिले. पुढचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनला येतो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. तीन षटकारांच्या मधून 18 धावांचे योगदान देऊन ते मैदान परत धावफलका धावा येऊन पोहोचल्या. 31 2 गडी बाद धावा धावफलकर झाल्यात. 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतोय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालं आणि नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर यावी मैदानामध्ये येईल. फलंदाज धर्मेंद्र तांडेल. नवीन फलंदाज धर्मेंद्र तांडेल या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय. 31 धावा धावफलकावर आहेत. 80ची गरज आहे.
धावफलकावर आणि त्यानंतर धावफलकावर धावाले 31 म्हणजे अजूनही 49 धावांची गरज आहे. येणारी 3 षटकं आता माझं समीकरण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर समीकरण जाऊन पोहोचते 16.33च्या घरामध्ये. हे क्रिकेट आहे. क्रिकेटचे कुरुक्षेत्र चेंडूपतीचे युद्ध तुम्ही पाहतात. गोविर्डे तालुका पेण रायगड इथे सुरू असलेली ही 7 दिवसीय 40+ ही भव्य क्रिकेट स्पर्धा 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025. एक धाव आरोग्यासाठी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज शैलेश यावी गोलंदाजीसाठी येत आहेत. शैलेश या ठिकाणी या आपण चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटमध्ये चेंडूमध्ये संपर्क नव्हता. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्राची चेंडू येईल तो म्हणजे एक धाव आणखीन धावफलक इथे मिळेल. 32 धावा धावफलकावर. एकेरी धावांना देखील क्रिकेटमध्ये तेवढंच महत्त्व जितके चौकार आणि षटकारांना तुम्ही पाहायला मिळतात. गोविर्डे एंडकडून तिसरे षटक घेऊन गोलंदाज शैलेश. पुढचा चेंडू थेरोंडा अग्राव या परिसरामधला अर्थात शैलेश या ठिकाणी तिसरा गोलंदाज आहे. अलिबाग तालुका म्हटलं तर आगरी कोळी ब्राह्मण माळी समाजाने युक्त असणारा हे तालुका म्हणजे अलिबाग जो रायगड जिल्ह्याचं जिल्हा केंद्र. दरम्यान या ठिकाणी मात्र हा चेंडू पंचांचं बोट आकाशाकडे फलंदाज बॅटचा स्पर्श झाला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि तिसरा फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर. उगम पावते आणि खारपाडा पुलाच्या इथून अर्थात अरबी समुद्राकडे जाऊन मिळते. तेच गाव म्हणजे खारपाडा. खरं तर पेण तालुका म्हटलं तर गणपतीचं केंद्र याला म्हटलं तर, कारण पूर्वी पेण शहरामध्ये खूप गणपतीचे कारखाने असतात, पण आज आपण जर पाहिलात हमरापूर त्याचबरोबर या परिसरामध्ये अनेक गणपतीचे कारखाने पाहिले जातात. आणि इथून तुम्ही साधारण पाहता की साधारणतः जुलै ऑगस्टमध्ये इतके गणपती अख्खाती देशामध्ये माफ करा अमेरिकन कंट्रीजमध्ये ते देशामध्ये रवाना होतात. त्यामुळे गणपतीचं केंद्र म्हणजे पेण तालुका असं त्याचं वर्णन नेहमी केलं जातं. वळी आपण मैदानाकडे यावी. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा शैलेश ज्याने विकेट प्राप्त केली. दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडूला हलकासा खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज स्वतः येतोय चेंडूवर सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. एक धावीच्या योगदानाच्या माध्यमातून धावफलकात फरक होते. धावफलकात धावा येतात त्या 33. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. तिसरं मैदानात माध्यम असताना या ठिकाणी जर सजवलं जातोय या ठिकाणी तुम्ही पाहता ते शॉट दरम्यान एक अर्थातच शॉर्ट गलीचं क्षेत्ररक्षक काढलं गेलं. इथे मात्र घेतलं जातो तो सिली कव्हर क्षेत्रामध्ये. तर एक क्षेत्ररक्षकाला आणला येतो डीप कव्हर पॉईंटला. एक क्षेत्ररक्षक अर्थात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तुम्ही पाहू शकता हे योगदान आहे. ऑन साईडला अर्थात शॉर्ट फाईन लेग डीप स्क्वेअर लेग डीप मिडविकेट वाडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन. दरम्यान पुढचा चेंडू रिव्हर्सिव्ह खेळायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क इथे येत नाही. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निधाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. खरं तर पहिली षटकाचा आपण विचार केला पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. पण त्यानंतरचे षटक जर तुम्ही पाहिलं तर शैलेशचं एक निश्चित 4 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने फक्त 2 धावा दिल्या आणि एक फलंदाजाला माघारी परतवले. अतिशय चांगली कंजूस गोलंदाजी त्याला म्हणता येईल. यावेळी मात्र आपण पाहतात पंचांकडे दाद मागे गेली. बॅटचा स्पर्श झाला. यष्टीरक्षच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज क्रमांक 4 मैदानातून नाना पवार यांची खेळी मात्र इथे समाप्त.
रवींद्र यावेळी नवीन फलंदाज रवींद्र येतोय. 4 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. धावा दाबलकर आहेत त्या 33. दरम्यान बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडू. इथे आपण पाहतात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्राशी चेंडू येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. इथे मात्र चेंडू आपण पाहतात जाईल तोपर्यंत फलंदाजाच्या खाद्य माध्यमात धावांचं योगदान इथे मिळेल. प्लेइंग 11 जी लिस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये हे नाव जरा प्लीज चेक करा. नाही रामवाडी करते. सतीशजी सर जरा इकडे लक्ष द्या जरा प्लीज समालोचन कक्षामध्ये. नाही सर लक्ष द्या ना. प्लेइंग इन मध्ये नाव नाही येते. हां असं त्यांचं म्हणणं. जरा संगणक या निळकंठभाई 11 रामवाडी जी लिस्ट पाठवली त्याच्यामध्ये या खेळाडूचं नाव नाही आहे. जरा संगणकाला विनंती आपण यायचं आहे संपर्क साधा आमच्या आयोजकांशी. फलंदाज कोण खेळतो? रवींद्र ना? चला सामन्याकडे आपण वळूया. आणि पुढच्या संघांना विनंती आहे खेळताना पहिली आपली प्लेइंग लिस्ट द्या. 14 खेळाडूंची प्लेइंग लिस्ट द्या. जीच खेळाडू त्या ठिकाणी त्या मैदानामध्ये खेळतील आणि 12व्या खेळाडूला संपूर्ण नावं माहिती पाहिजेत असा 12वा खेळाडू तुम्ही पाठवा ही नम्र विनंती. चला सामना सुरू करा. पुढचा जे संघ खेळतील त्याने लिस्ट तयार ठेवायची आहे आणि ज्या 12व्या खेळाडूला ती नावं माहिती आहेत खेळाडूंची नावं माहिती आहेत अशा खेळाडूलाच 12वा खेळाडू राखीव खेळाडू पाठवा ही तुम्हाला नम्र विनंती आयोजकांच्या माध्यमातून. वळी आपण मैदानाकडे. या ठिकाणी आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. दरम्यान वळी आपण मैदानाकडे यावी. पॅडलशिपचा वापर करायचा प्रयत्न इथे मध्ये बॅटचा स्पर्श झाला. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. इथे शॉर्ट थर्डमॅनला शेतीशी चेंडू येतोय तोपर्यंत 1 धावेचे योगदान इथे मिळेल. 1 धावेच्या माध्यमातून धापलकात वाढ होईल. धापलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 35. दरम्यान या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे काय फलंदाज बाद झाला. बाद होऊन या ठिकाणी परततोय. आणखीन एक धक्का बसतोय तो यावेळी निळकंठभाई 11 रामवाडी संघाला. बाद होते फलंदाज या ठिकाणी
संदीप घरत याची खेळी मात्र इथे समाप्त झाली. त्याने एका धावेचे योगदान दिलं आणि आतापर्यंत 5 फलंदाज गमावलेत ते निलकंठबाई रामवाडी संघाने. यापुढे आपण लक्षात घ्या. हा चालू आहे सर, चालू आहे. हॅलो 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 हॅलो. सर्व संघ मालक आणि व्यवस्थापक चारही संघाच्या व्यवस्थापकांनी संघ मालकांनी याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक मॅच संपल्यानंतर आपले पॉईंट किती आहेत ते लक्ष द्यायचं आहे. आपले पॉईंट किती झालेले आहेत याचं लक्ष द्यायचं आहे आणि शेवटचा टार्गेट कितीला द्यायचं आहे कितीला घ्यायचं आहे तुमचं तुम्ही अपडेट घ्यायचं आहे. आयोजनला जबाबदारी देऊ नका. प्रत्येकाने आपापले मॅच झाल्यानंतर आपले पॉईंट्स किती झाले आहेत याकडे लक्ष द्यायचं आहे आणि आम्ही शेवटला पॉईंटवरतीच टीमवरती नेणार आहोत याची काळजी सर्वांनी घ्या. कोणाला किती रन पाहिजे किती विकेट पाहिजे ते तुमचं तुम्ही कॅल्क्युलेशन मारा. त्यासाठी तुमचा व्यवस्थापक असेल संघाचा, त्या व्यवस्थापकांनी प्रत्येक पॉईंटचे लेखाजोखा ठेवा, लक्ष द्या. आपण सर्वांनी नुसती मॅच खेळू नका, पॉईंट किती झाले ह्याकडे लक्ष द्या कारण गडबड गोंधळ होण्याची भीती असते. प्रत्येक वेळेला एक बॉलवरती पण पॉईंट कमी जास्त होतात, त्यामुळं व्यवस्थापकांनी लक्ष द्यायचे. धन्यवाद. धन्यवाद सर, अतिशय चांगली माहिती तुम्ही आपण या आमच्या संगमात दिली. दरम्यान या ठिकाणी एका धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. दुसरी धाव घ्यायची होती परंतु क्षेत्रशी चेंडूर घेतोय. एक धावीचे योगदान इथे मिळेल आणि संघाची धावसंख्या एकने जाऊन पोसेल ती 35 या 36 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण पाहतात या ठिकाणी चौथं मार्गस्थ आहे. चौथं षटक आहे. गोलंदाज रुपेश म्हात्रे या बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. पूलचा मस्त फटका मिड विकेटला येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. सहा धावांचं योगदान मिळालं आणि बघता बघता धावा धावफलकावर येऊन पोहोचतात. त्या 43 धावा धावफलकार आल्यात. त्यामुळे आता 37 धावांची अजूनही गरज आहे. या ठिकाणी निलकंठबाई 11 रामवाडी या संघाला आरसी ग्रुप अलिबाग या संघाविरोधात रुपेश मात्र गोलंदाज आहे. 8 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र हनुमानपाडा यांकडून गोलंदाज आहे. तर मैदानाकडे वळूया. 7-8 पाऊलचा रनअप आहे. पंचच्या डावीकडून उजव्या हाताने या आडव्या बॅटने पुन्हा एकदा दिशा दिले. वाईडिश लॉंगॉनला येतोय. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. हनुमानपाडा एन कडून यावेळचा चेंडू हवेत आहे. पूल केलाय. पुन्हा एकदा पाहतात आपण मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉनला आलेला आणखीन एक मोठा फटका. षटकार 6 धावा आणि बघता बघता धावा धावफलकावर या ठिकाणी जाऊन पोहोचतात. त्या 4 षटकांच्या समाप्तीने धावफलकार धावा आल्या त्या 55 आणि आता मात्र 6 चेंडू आणि 25 धावा. गरज आहे. एका बाजूला आपण पाहतो सामन्याकडे चित्र वेगळं पाहायला मिळालं होतं परंतु आरसी ग्रुप अलिबाग संघाची जी षटक आपण पाहिलं तर रुपेश म्हात्रेचं इथे महागडे षटक ठरलं. त्याने 21 धावा या ठिकाणी खर्च केल्या. त्यामुळे आता 6 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. क्रिकेट हा एक निश्चितच आपण पाहायला मिळतो की होत्याचं नव्हतं कधी होईल सांगता येत नाही. तुम्हा सर्वांचं आवडतं क्रिकेट ज्याला म्हणलं होतं आणि याच माध्यमातून पाहतात की आपण तब्बल रायगडकर
केवळ महाराष्ट्राचे सर्वच लोक आपण क्रिकेटवर खूप मोठं प्रेम करता. क्रिकेट बरोबरच आपण पनवेल, त्याचबरोबर ठाणे जिल्हा, रायगड मधला अलिबाग, मुरुड, त्याचबरोबर तुम्ही पुन्हा साताराकडे जर गेलात तर खास करून पुसेगाव या गावाची आठवण तिथे तब्बल गेल्या महिन्यामध्ये 1100 बैलगाडींची शर्यती, म्हणजे बैलगाडी शर्यतीवर प्रेम करणारं ते सातारा गाव म्हणजे पुसेगाव हे तुम्हाला पाहायला मिळालं. तर आता मात्र शेवटचं षटक आहे. नवगावचा सुपुत्र आहे कमलाकर दादले, गोलंदाज आहे अलिबागचा हा. या ठिकाणी 6 चेंडू आणि 25 धावांची गरज समोर आहे. आणि पाहूया या 6 चेंडूत 25 धावा इथे धावफलकावर येणार का. यावेळी आपण पाहता ते गोविल एनकडून कमलाकर. पहिला चेंडू, यावेळी मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या वर जाईपर्यंत चेंडू मात्र जाईल सीमारेषेकडे, लॉंग ला येतोय. आणखीन एक मोठा फटका, षटकार, 6 धावा. ठिकाणी आपण पाहतात हा चेंडू सोयीचा इशारा येतोय. आणखीन एक धावेचे योगदान इथे मिळेल, कारण 18ची गरज आहे. 18ची गरज आहे. सामना असं वाटत होतं की एकतर्फी होईल का, पण इथे मात्र समीकरण पूर्णपणे बदललेले तुम्हाला पाहायला मिळतं. कारण जोपर्यंत कुठलाही शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणीही क्रिकेट पंडित या ठिकाणी हे भविष्य व्यक्त करू शकते की कोणता संघ जिंकेल. आणि म्हणूनच क्रिकेटचा थरार हा नेहमी आपल्याला रायगड जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला. 18ची गरज आहे. दरम्यान यावेळी कमलाकर दादले गोलंदाज गोविंद लेनकडून या ठिकाणी हा चेंडू पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मध्ये वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहे. सुरेखा इथे झेल घेतला गेला आणि झेल घेतोय क्षेत्ररक्षक रुपेश मात्र याच्या हातामध्ये झेल विसावतोय. आणखीन एक धक्का आपण इथे पाहतात. 5वा फलंदाज मैदानातून बाहेर. ठिकाणी खेळला जाईल, परंतु सचिन मोकलनी मात्र या ठिकाणी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये इथे झेल घेतला गेला. त्याची खेळी इथे समाप्त झाली. तब्बल आपण इथे पाहिलं तर 6 फलंदाज मैदानातून गमावले गेले. आता समीकरण येणारे 4 चेंडू 18 धावांची गरज आहे, कारण हा चेंडू अतिशय महत्त्वाचा असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय भूपेश खरत, खारपाडा या गावाचा खेळाडू. या ठिकाणी भूपेश खरत यावेळी मैदानामध्ये येतोय. समीकरण आहे 4 चेंडू आणि 18 धावांचं. यशस्वी गोलंदाज कमलाकर दादले, मॅन फ्रॉम नवगाव अलिबाग या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आहे. तो गोविला एंड कडून पुढचा चेंडू. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र ऑन ड्राईव्ह पाहतात क्षेत्ररक्षक चेंडू येईल मिड विकेटला. चेंडूची इथे पकड केली गेली. तो पण 1 धावेचे योगदान इथे मिळेल. 1 धावेचे योगदान धावफलकात वाढ करेल. समीकरण बनेल 3 चेंडू 17 धावा. 3 चेंडू 17 धावांची गरज आहे. खरं तर 3 षटकार जर या ठिकाणी आले तर सामन्याचं चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी आपण पाहतात 1 धावेचे योगदान भूपेश खरतने याने 1 धावेने आपलं स्ट्राईक ओपन केलं. आणि आता स्ट्राईकला मध्ये फलंदाज असेल तो धर्मेंद्र. 3 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 19 धावसंख्या. यावेळी चेंडू अर्थातच शरीराला वेदनारा चेंडू इथे पाहायला मिळाला. इथे निर्धाव चेंडू सांगता झाली. 2 चेंडू आणि 17 धावा. 2 चेंडू 17 धावा हे लक्ष समोर आहे. गोलंदाज तयार कमळाकर. या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बराच वेळ हवेत आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू येतो. आणखीन एक धक्का इथे पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी शैलेश याच्या हातामध्ये चेंडू विसावला. आणखीन एक धक्का बसला. तो निळकंठभाई 11 राम
63 धावा धावपलकीत आल्यात. आता मात्र समीकरण बनेल की नवीन फलंदाज मैदानामध्ये संतोष नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. शेवटचा चेंडू असेल. 17 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज संतोष कमळाकर दादले गोलंदाज यशस्वी गोलंदाज आहे. आणि या दरम्यान या चेंडूला लॉफ्टेड शॉट, परंतु मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात झेल इथे घेतला गेला. विनोद वाटकर यांनी हा झेल घेतला आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं जेव्हा 17ची गरज होती 16 धावांनी हा सामना या ठिकाणी जिंकला गेला. आरसी ग्रुप अलिबाग विनोद वाटकर संगनायक आणि यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. त्यानंतर पुढचा सामना असेल तो अर्थात पहिला सामना हरणारा संघ म्हणजे RS कोटनाका विरुद्ध आरसी ग्रुप अलिबाग. दुसरा सामना विजेता यांच्या विनोद वाटकरे या ठिकाणी या संघाचा सामना विरळतोय. त्याला विनंती आहे की आपण लगेच यायचं आहे जिथे नाणेफेक कक्षामध्ये आमच्या आयोजकांच्या माध्यमातून मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला या ठिकाणी सन्मान चिन्ह दिले जाईल. धन्यवाद. आणि पुढचा सामना जेव्हा सुरू होईल तो पुन्हा एकदा आवाज आपण ऐकूया.